आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते खासदार माननीय श्री राजन विचारे साहेब आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव 2024 देवीची पाटपूजा कळवा येथे संपन्न झाली। त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, माननीय नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, सचिव ठाणे लोकसभा सुरेश मोहिते, युवा सेना अधिकारी किरण जाधव, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, प्रशांत सातपुते, शाखा प्रमुख महेश ढोमणे, राजू मोरे, मयूर पवार, योगेश सावंत, चंद्रकांत विधाते, प्रदीप पुर्णेकर, मुकुंद ठाकूर, संजय देवकर, बाबू शेलार, अशोक घोलप, सुधीर बेलोसे, तुषार होनमाने तसेच इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज पाटपूजा या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि ठाणेकर ज्याची वाट बघत असतात चैत्र नवरात्र उत्सव या ठिकाणी आता जवळ आलेलं आहे आणि देवीचं खऱ्या अर्थाने काम आजपासून सुरू झालेलं आहे। त्यामुळे आज पाटपूजा झाल्यानंतर देवीचं आणि मला वाटतं आज सर्व ठाणेकर या चैत्र नवरात्रोत्सवाची वाट बघते। तो उत्सव आता जवळ येतो। ओके। स्वराज्य ज्योतीचे ठाणे शहरामध्ये जल्लोषात स्वागत। प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे। 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 ते रविवारी 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका मार्गस्थ झाली। या स्वराज्य ज्योतीचे व स्वराज्य पताकाचे मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे शहरातील आनंदनगर जकातनाका येथे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले। येथून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाब पाकळ्या उधळत शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगवे फेटे घातलेल्या 500 बाईकस्वारांनी ठाणे शहरातून स्वराज्य ज्योतीची मिरवणूक काढली। ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका आनंदनगर जकात नाका ते 3 हात नाका येथून नितीन कंपनी ते अल्मेडा रोड ते गजानन महाराज चौक येथून तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून टेंबी नाका ते सिव्हिल हॉस्पिटल ते सेंट्रल मैदान ते कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून अमित गार्डन कळवा रेती बंदर येथून प्रवास करत कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली। ही स्वराज्य ज्योत शिवकालीन आणि इतिहासाने प्रेरित असलेल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळावरून फिरवण्यात येणार आहे, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले। दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी मानपाडा ठाणे येथील पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यासह वेटिक
पेट क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 7 फेब्रुवारी 2024 रोजी श्वानाचे मालक श्री वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार 2 दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते. परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वानाला लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आमदार श्री प्रताप सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले. पाहणी केली असता असे निदर्शनास आले की वेटिक पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा परवाना नसल्यामुळे महापालिकेने परवाना रद्द केल्याची नोटीस काढलेली आहे. आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून या संबंधात चर्चा केली असता पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. वास्तविक पाहता श्वानाच्या मालकाला 2 दिवसांनी श्वानाला घरी घेऊन जाताना श्वानावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसल्या नाहीत. परंतु दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर श्वानाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बघून आपल्या श्वानाला मारहाण केल्याचे समजले असल्याचे श्वानाच्या मालकाने सांगितले. तारखेला यांचा एक डॉग जो पाळीव प्राणी आहे तो ह्या क्लिनिकमध्ये ते घेऊन आले आणि त्याच्यावर काही उपचार करायचे असतील त्या पद्धतीने त्यांनी त्या संबंधितांना त्या डॉगला सांभाळायला सांगितलं आणि जे काही उपचार होते ते चालू केले. परंतु मला जी माहिती मिळाली की 12 किंवा 13 तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी आला, म्हणजे आमच्यापर्यंत सुद्धा आला आणि अनेक प्राणीमित्रांनी अनेक संघटनांनी त्याची दखल घेतली. त्या व्हिडिओमध्ये जे 2 स्टाफ होते, 2 मुलं होती, तो एक मुलगा त्या डॉगला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करत होता, म्हणजे मुख्याने मारहाण करत होता आणि दुसरा जो होता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता, म्हणजे व्हिडिओ घेत होता आणि तो नंतर त्यांनी व्हायरल केला. ही घटना निषेधार्ह आहे, कारण सोशल मीडिया आजच्या जगामध्ये एवढी पॉवरफुल आहे की ह्या सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ ताबडतोब व्हायरल केले जातात आणि तसे ते व्हिडिओ व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बसून म्हणजे सगळ्यांनीच सेक्रेटरी लेवलला सुद्धा अनेक लोकांनी त्याची दखल घेतली आणि ही दखल घेतल्यानंतर मी स्वतः ह्या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो. आज पोलिसांना मी विनंती केली होती, पोलीस या ठिकाणी आले. आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंबरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त NC त्याच्यावर झाली होती, कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते NCचे कलम होते, त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता. परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन, लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉगचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला सांगितलं, जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कुणीही करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी. परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर FIR होईल, परंतु जे मालक आहे त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे. म्हणून आमचे पशुवैद्यकीय अधिकारी आहे शिरोडकर, त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही, कारण ते खाद्य विकतात. तर खरं तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे, तीही त्यांनी घेतली नाही. आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे, तीही घेतली गेलेली नाही. त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही. हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि कुठलं निवेदन देत असेल तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर FIR दाखल करून ह्या दुकानाला सील करायची मी विनंती केली आहे. ती विनंती महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली. त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर
मुक्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो. थँक्यू. दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी मानपाडा ठाणे येथील पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यासह वेट्टिक पेट क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 7 फेब्रुवारी 2024 रोजी श्वानाचे मालक श्री वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेट्टिक पेट क्लिनिक मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार 2 दिवसांकरिता ते श्वान वेट्टिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते. परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वानाला लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आमदार श्री प्रताप सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले. पाहणी केली असता असे निदर्शनास आले की वेट्टिक पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा परवाना नसल्यामुळे महापालिकेने परवाना रद्द केल्याची नोटीस काढलेली आहे. आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून या संबंधात चर्चा केली असता पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक श्री निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. वास्तविक पाहता श्वानाच्या मालकाला 2 दिवसांनी श्वानाला घरी घेऊन जाताना श्वानावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसल्या नाहीत. परंतु दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर श्वानाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बघून आपल्या श्वानाला मारहाण केल्याचे समजले असल्याचे श्वानाच्या मालकाने सांगितले. तारखेला यांचा एक डॉग जो पाळीव प्राणी आहे तो ह्या क्लिनिकमध्ये ते घेऊन आले आणि त्याच्यावर काही उपचार करायचे असतील त्या पद्धतीनं त्यांनी त्या संबंधितांना त्या डॉगला सांभाळायला सांगितलं आणि जे काही उपचार होते ते चालू केले. परंतु मला जी माहिती मिळाली की 12 किंवा 13 तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी आला, म्हणजे आमच्यापर्यंत सुद्धा आला आणि अनेक प्राणीमित्रांनी अनेक संघटनांनी त्याची दखल घेतली. त्या व्हिडिओमध्ये जे 2 स्टाफ होते, 2 मुलं होती, तो एक मुलगा त्या डॉगला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करत होता, म्हणजे मुख्याने मारहाण करत होता आणि दुसरा जो होता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता, म्हणजे व्हिडिओ घेत होता आणि तो नंतर त्यांनी व्हायरल केला. ही घटना निषेधार्ह आहे, कारण सोशल मीडिया आजच्या जगामध्ये एवढी पॉवरफुल आहे की ह्या सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ ताबडतोब व्हायरल केले जातात आणि तसे ते व्हिडिओ व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बसून म्हणजे सगळ्यांनीच सेक्रेटरी लेवलला सुद्धा अनेक लोकांनी त्याची दखल घेतली आणि ही दखल घेतल्यानंतर मी स्वतः ह्या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो. आज पोलिसांना मी विनंती केली होती, पोलीस या ठिकाणी आले. आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंबरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त NC त्याच्यावर झाली होती, कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते NCचे कलम होते, त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता. परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन, लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉगचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला सांगितलं, जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कुणीही करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी, परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर FIR होईल, परंतु जे मालक आहे त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे. करून आमचे पशुवैद्यकीय अधिकारी आहे शिरोडकर, त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही, कारण ते खाद्य विकतात. तर खरं तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे, तीही त्यांनी घेतली नाही. आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे, तीही घेतली गेलेली नाही. त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा
अजूनही काळजी करायची गरज नाही. हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि कुठलं निवेदन देत असतील तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर FIR दाखल करून ह्या दुकानाला सील करायची मी विनंती केली आहे. ती विनंती महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली. त्यामुळे तेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर मुक्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो. थँक्यू.